शिखर शिंगणापूर हे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील एक छोटंसं गाव. गुढीपाडव्यापासून म्हणजेच चैत्र प्रतिपदेपासून सुरू होणारी ही शिखर शिंगणापूर यात्रा 12 दिवस चालते. पंचमीला शंभू महादेवाला आणि पार्वती मातेला हळद लावली जाते. अष्टमीला रात्री 12 वाजता पार्वती माता आणि महादेव यांचे लग्न लावले जाते. देवाला अभिषेक घालण्यासाठी कावडीद्वारे पाणी आणले जाते व त्याचा श्री महादेवांना अभिषेक घातला जातो. मुंगी घाटातून कावड आणतानाचा सोहळा अत्यंत चित्तथरारक असतो. आजूबाजूच्या बऱ्याच गावातून कावडी येतात, परंतु तेल्या भूतेची कावड मानाची असते. ती सासवड येथील भूतोजी तेली यांची असते. ऐकण्यात असे येते की छत्रपती शिवाजी महाराज यांचे कुलदैवत देखील हेच महादेव आहे. या विवाह सोहळ्याची थोडक्यात कथा सांगते. कैलासावर एकदा माता पार्वती आणि महादेव यांच्यात सारीपाटाचा खेळ खेळताना माता पार्वतीकडून हरल्यानंतर महादेव रुसून या शिखर शिंगणापूर येथे येऊन तपसाधना करू लागले. त्याच वेळी पार्वती माता यांनी भिल्लिनीच्या रूपात येऊन महादेवांजवळ विवाह करण्याची मागणी केली. असे केले असता महादेव या लग्नास नकार देत आपल्या जटा आपटल्या. त्यावेळी माता लक्ष्मी आणि विष्णू यांच्या साक्षीने महादेवांचा विवाह सोहळा पार पडला. त्यामुळेच तेथे 2 शिवलिंग आहेत. हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार छत्रपती मालोजीराजे यांनी केला. 12 दिवसांनी या नयनरम्य विवाह सोहळ्याची आनंदाने सांगता होते.